हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतायत, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केला, त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर रूटीन, त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सुद्धा शेअर करत असतो। तर तुम्हाला या काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइबिंग। आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राइब केलंय त्या सगळ्या सबस्क्रायबर्सना थँक्यू सो मच। तो आजचा जो आपला ब्लॉग आहे तो ट्रॅव्हल ब्लॉग आहे। बऱ्याच दिवसांनी मी आता ट्रॅव्हल करते। ॲक्च्युली हा जो आमचा प्लॅन आहे ना, हा सडन ठरलेला प्लॅन आहे। अजिबात आधी ह्याचं काही आम्ही प्री प्लॅनिंग केलेलं नव्हतं। तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की चला 1-2 दिवसासाठी आपण कुठे बाहेर जाऊन येऊया का। तर आम्ही अशा पद्धतीने ही जागा फिक्स केलेली आहे। तर आम्ही आता चाललो आहोत शिर्डीला। ते येस, शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये। आणि आता तिथे जाण्यासाठी आम्ही, जसं मी म्हटलं की आमचं काही प्री प्लॅनिंग नव्हतं, तर त्याच्यामुळे आम्ही असं ट्रेनचं किंवा असं बुकिंग केलेलं नाहीये। तर इथून आम्ही कसाऱ्याला जाणार आहे आणि वाया कसारा आम्ही पुढे शिर्डीला जाणार आहोत। आधीचे जे व्हिडिओज होते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे व्लॉग, त्याच्यामध्ये मी पूर्ण ही आपली जी डिटेल कॉस्टिंग आहे किंवा तिथे कसं जायचं आहे मी व्यवस्थित त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। तर मी ह्या व्हिडिओमध्ये तेच पुन्हा रिपीट नाही करणार आहे। तर थोडक्यात तुम्हाला सांगते की आम्ही इथून कसाऱ्याला जाणार आणि पुढे शिर्डीला जाणार आहे। तर थोडेफार क्लिपिंग्स मी ऍड करेन, पण डिटेल ब्लॉग मी नाही शेअर करणार आहे। तर आता मी जास्त वेळ घालवणार नाहीये बडबड करण्यामध्ये, मला सुद्धा लवकर निघायचं आहे। तर येस, आता इथून पुढे आपण भेटूयात शिर्डीला। मला म्हटलं तसं मी कसारापर्यंत लोकल ट्रेनने प्रवास केला। तर आमचा प्रवास आता चालू झालेला आहे आणि आम्ही अशा पद्धतीने कसारा स्टेशनला उतरलो। कसारा स्टेशनच्या बाहेर असा सीन असतो, तर हे जे कॅब तुम्हाला दिसतात हे डायरेक्ट तुम्हाला नाशिक, त्र्यंबकेश्वर किंवा शिर्डीपर्यंत सुद्धा मिळतात। आम्ही सुद्धा बसची वाट बघितली, पण बस नाही मिळाली आणि ह्या कॅब्स इझिली अवेलेबल असतात, त्यामुळे आम्ही सुद्धा कॅबने जाणं प्रिफर केलं। आणि हा रस्तासुद्धा खूप चांगला आहे। तर तुम्ही बघू शकता एका साईडला मस्त अशी डोंगर आहे, दरी आहे। तर अशा पद्धतीने प्रवास करत करत कधी शिर्डी येतं हे आपल्याला समजतसुद्धा नाही। तर मस्त असा आमचा प्रवास चालू होता। अँड देन फायनली आम्ही शिर्डीला लँड केलेलं आहे। आणि तुम्ही समोर जे बघताय ते साईबाबांचं जे थीम पार्क आता हल्लीच जे चालू झालेलं आहे, तर त्याचा एक जस्ट एक झलक तुम्ही बघताय। हॅलो, वेलकम बॅक। तर जसं मी म्हटलं होतं की आपण भेटणार आहोत शिर्डीला, तर आम्ही आलेलो आहोत शिर्डीला। आणि शिर्डीला पोहोचल्यानंतर आम्ही इथे जिथे आम्ही थांबलो आहोत ते म्हणजे आहे शिर्डी संस्थांचं साई आश्रम। तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी साई आश्रमचं जिथे आम्ही थांबलोय ती रूम तुमच्यासोबत किंवा साई आश्रमचा कॅम्पस नाही शेअर करणार, त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ करूया। तर थोडं फ्रेश होणार, चेंज करणार आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत मंदिरमध्ये दर्शनाला। तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इकडे साई मंदिरमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहेत। सो आता मी जाऊन बघते की आपण काही शूट करू शकतो का, आसपासचा एरिया काही शूट करू शकत असेल तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर आता मी थोडं फ्रेश अप होते आणि येस, आम्ही निघणार आहोत साईबाबांच्या दर्शनाला। शिर्डी साई मंदिरमध्ये किंवा आजूबाजूच्या आवारातसुद्धा जास्त ठिकाणी फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे आपल्याला एंट्री करताना ह्या ठिकाणी फोन आपला जमा करावा लागतो। त्याच्यानंतर आपलं फोन, शूज स्टँड सगळं इकडे आहे, तिथे आपण जमा करून आपण पुढे जाऊ शकतो। तर आता मी हे बाहेरच्या साईडला शूटिंग करते, त्यामुळे माझा फोन मी माझ्याजवळच ठेवलेला आहे। नाहीतर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे फोन कसा काय आहे, तर हे मी तुमच्यासाठी बाहेरच्या गोष्टी शूट करण्यासाठी मी फोन ठेवलेला आहे जवळ। तर अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये इथे जिथे फोन अलाउड आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि हे तुम्ही बघू शकता, इकडून तुम्ही जे हनुमान मंदिर आहे, द्वारकामाई आहे आणि चावडी आहे, इथे तुम्ही जाऊ शकता। तर इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिले हनुमान मंदिर दिसेल आणि याच्या आजूबाजूला भरपूर सारे शॉप्स आहेत शॉपिंग करण्याकरता, किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टीसुद्धा बघू शकता। तर आता आपण इकडे गेलो हनुमान मंदिरमध्ये। हनुमान मंदिरमधून बाहेर पडल्यानंतर ही जी कमान दिसते, इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला चावडीकडे जाता येतं। तर आम्ही तिथून गेलो आणि ही तुम्ही बघू शकता चावडी आहे। तर इथे कुठेच फोन आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरून शूट करते। तर ही आपल्या साईबाबांची चावडी आहे। इथे लेडीज जेंट्स अशी वेगवेगळी लाईन लागते। तर लेफ्ट साईडला लेडीज आहे, त्याच्यानंतर जेंट्सची लाईन आहे। आणि आता इथून अनिकेत बाहेर येतो, या साईडने एक्झिट करायचं आहे।
तर आता आमचं चावडीमध्ये जाऊन झालेलं आहे, तर पुढे आता आम्ही जाणार आहोत द्वारका माईला. तर द्वारका माईलासुद्धा आपण इथून जाऊ शकतो. तर इथून आता आम्ही द्वारका माईला जातो. द्वारका माईला खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर मस्त अशी छान रांगोळी काढली आहे, त्याच्यामध्ये साई असं लिहिलेलं आहे. आणि द्वारका माईला थोडी गर्दी आहे, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची लाईन लागलेली आहे. तर साधारणतः द्वारका माईमध्ये ह्या लाईनमधून आपल्याला दर्शन घ्यायला 1 तास तरी लागतो. आणि ऑफकोर्स इथे द्वारका माईच्या समोरसुद्धा भरपूर सारे शॉपिंगसाठी ऑप्शन आहे. तर आतमध्ये फोन ऑब्व्हियसली अलाउड नाही आहे, त्यामुळे मी पुन्हा बाहेर आल्यानंतर हे शूट केलेलं आहे. तर आता आमचं द्वारका माईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढे चाललो आहे. आणि जाता जाता आपण बघू शकतो की इथे रस्त्यावरती सुद्धा खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत किंवा आयटम्स आहेत आपल्याला शॉपिंग करण्यासाठी. तर हे सुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर आम्ही आमचे शूज इथून कलेक्ट केले आणि मग गेलो प्रसादालयमध्ये. हे आहे शिर्डी साईबाबांचं प्रसादालय. खूप छान आणि मस्त आहे. शिर्डीला आलात तर तुम्ही प्रसादालयमध्ये एकदा तरी नक्की या. तर मस्त ह्याचा असा जो कॅम्पस आहे तुम्ही बघू शकता, खूप मोठा कॅम्पस आहे आणि आम्हाला ते इथे यायला खूप आवडतं. म्हणजे माझे खूप साऱ्या आठवणी आहेत. लहानपणीपासून आम्ही प्रसादालयमध्ये येतो. शिर्डीमध्ये आलो तर प्रसादालयमध्ये एकदा तरी नक्की या. आणि अशा पद्धतीचा हा कॅम्पस आहे. इथे पेडवाल्यांसाठी सुद्धा आहे, प्लस फ्री जेवणसुद्धा आहे. पेड जे आहे ते 50 रुपीज प्लेट आहे. आत्ता हे जे तुम्हाला समोर दिसतं हे पेडवाला आहे. आम्ही एकदा पेडमध्ये ट्राय केलं आणि त्याच्यानंतर फ्रीमध्ये सुद्धा केलेलं आहे. तर पेड जेवणसुद्धा अशा पद्धतीचं असतं. खूप छान आणि सिम्पल जेवण आहे. 50 रुपीजमध्ये आपण ह्यापेक्षा जास्त काय एक्सपेक्ट करू शकतो. आणि हा जो हॉल आहे हा लिमिटेड लोकांसाठी आहे. तर पेड जेवणामध्ये कसं आहे, एवढे सीट्स असतात, तर या पद्धतीने लाईन लावतात बाहेर आणि मग नंतर जशी जागा असते तसं आपल्याला ते एक एक करून सोडतात. तर हा पेड जेवणाचा हॉल आहे. हॅलो, वेलकम बॅक. तर जिथे जिथे फोन अलाउड होतात त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. त्यानंतर आम्ही गेलो होतो प्रसादालयमध्ये. आणि प्रसादालयमध्ये आम्ही तिथे जसं मी मेन्शन केलं तसं 50 रुपीज देऊन जे पेड जेवण होतं तिथे आम्ही गेलो आणि आम्ही जेवून आलो. पण आता आम्ही असं ठरवलंय की एकदा जे फ्रीवालं जेवण आहे किंवा अनपेडवालं जे जेवण आहे ते ट्राय करायचं. ॲक्च्युली हे जे जेवण आहे ना, हे मी लहानपणी बऱ्याचदा खाल्लेलं आहे, तिकडे बऱ्याचदा जेवलेलं आहे. इनफॅक्ट आम्ही तिथेच जायचो मोस्टली. तर म्हटलं की चला आता ट्राय करूया, बघूया. आता काही वर्षांनी म्हणजे 5 वर्ष मी गेलेली नाही आहे, तर बघूयात काय चेंजेस झाले. सो आता आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन झालं. आम्ही थोडा वेळ येऊन रूमवरती आराम केला, रेस्ट केला आणि त्यानंतर म्हटलं की आता आपल्याला जेवायला जायचं आहे, तर आपण ट्राय करूयात की प्रसादालयमध्ये जे फ्री जेवणाचं जे आपल्याला सुविधा उपलब्ध आहे ती कशी आहे. सो मी तिथे आता तुमच्यासोबत त्या क्लिप्स शेअर करेन. आणि आता आम्ही चाललो जेवायला प्रसादालयमध्ये. त्यानंतर आम्ही आलोत फ्रीचं जेवण जेवायला. म्हणजे संध्याकाळी आम्ही म्हटलं की चला जाऊयात आता आपण फ्री जेवण बघूयात कसं आहे. तर हा फ्री जेवणाचा जो हॉल आहे तो एवढा मोठा हॉल आहे. इथे साधारणतः 5000 लोक एका वेळेला जेवतात. आणि इथे पंगत सिस्टम आहे. आपण अशा लाईनमध्ये आपल्याला बसवतात, समोर ताट ठेवतात आणि एक एक करत आपल्याला डिश ते वाढत असतात. तर इकडचं जेवण आणि पेड जेवण जे आहे ना ते सेमच आहे. फक्त पेडमध्ये आपल्याला कोशिंबीर आहे किंवा पापड आहे, लोणचं आहे ते आपल्याला मिळतं आणि फ्री जेवणामध्ये ते मिळत नाही. तर अशा पद्धतीने ते चपाती, डाळ, भात, भाजी, शिरा सगळं एक एक करून आपल्याला सर्व करतात. आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा निघालो साई आश्रममध्ये. तर अशा पद्धतीचा आमचा दिवस होता आणि आता आम्ही खूप दमलो आहोत. तर मी आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये साई आश्रमबद्दलच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे व्हिडिओ कोणत्या वेळेला येईल ते तुम्हाला समजेल, त्याचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ मिस होणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.